1 2 तिकडे 3 4 5 6 आतमध्ये अजून आहे म्हणजे 2 3 तिकडे आतमध्ये 4 5 6 7 हे 8 9 त्या साईडला आपण बघितलंच नाही 10 11 तिकडे हे छोटं 12. शेतकरी मित्रांनो, आज खरबूज पिकाला 42 दिवस हे पूर्ण झालेले आहेत. आता याची ग्रोथसुद्धा खूप व्यवस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजेच आपण ज्यासाठी इतका मोठा प्रयत्न केला तो म्हणजे सेटिंग. तर सेटिंगसुद्धा पाहू शकता किती जबरदस्त अशी झालेली आहेत. बघा, एकाच ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 5 6 7 फळं हे एकाच ठिकाणी आपल्याला लागलेले हे दिसून येतात. आता एकाच ठिकाणची सेटिंग नाही, प्रत्येक ठिकाणी सेटिंग. हे बघा सेटिंग. आता हे छोटे फळ आहे, आता जसंही हे मोठे फळ झाले तर आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये येते ही सेटिंग दिसणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजेच एका ठिकाणी नसून आपल्याला प्रत्येक ठिकाणी सेटिंग. बघा ही अंदर सेटिंग, इथे एका ठिकाणी 2 आतमध्ये. म्हणजेच काय झालं की आपण सेटिंगवर खूप जबरदस्त असं काम केलेलं आहे. आजच आपण जे वनिता ॲग्रोचं नोवेल आहेत तर हे ते सोडलेलं होतं, म्हणजेच जेणेकरून फळामधून फुलामधून फळधारणा चांगली होईल. आता हा प्लॉट तुम्ही पाहू शकता, अक्षरशः इतका फुलाने हा बहरलेला आहे की इतकं जर कन्व्हर्शन झालं तर झाडाची सुद्धा कॅपॅसिटी ही राहणार नाही इतका माल पोचण्याची. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे बघा ऑलरेडी सेटिंग झालेली आहे. काय की सेटिंग बघा इकडे सुद्धा आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्लॉटची ही सेटिंग झालेली आहे. आपण ज्यासाठी इतकी मेहनत केली ती आपली इथे सक्सेस झाली. दिसत नाही बरोबर. बघा एका झाडाला 10 ते 12 फळ, म्हणजेच खूप जबरदस्त अशी आपल्या या प्लॉटची सेटिंग ही इकडे होत आहे. अजून पण 2-3 फळं लागेलच. एका झाडाला आपल्याला 2-3 फळं पाहिजे, परंतु हे 10+ आपल्याला आकडा दाखवत आहे. चला आपण नवीन अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देऊया.